श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. दिनांक 9 एप्रिल 2024 या दिवसापासून मराठी नवीन वर्षात प्रारंभ होतो. हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्य शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून श्रीरामनवमीपर्यंत श्रीरामरक्षा पठण करावी. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे 14 किंवा 21 पारायण करावेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजेच गुढी उभारतात. सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकुवाचे पट्टे ओढा. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलाची माळ, साखरेचे कंकण, गाठीची माळ या गोष्टी एकच सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृढ एखादे पात्र उपडे झाकावे. ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर उभी करावी व ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाट ठेवावा, रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. पुढील ध्यानमंत्र गुढी उभारण्याच्या आधी म्हणावा. ब्रह्मध्वज नमस्तुस्ते सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिनं संवत्सरे नित्यमदगृहे मंगलम कुरु. याचा अर्थ असा की ब्रह्म्याचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्यमंगल व्हावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा श्री स्वामी समर्थ सेवा मासिकात दिल्याप्रमाणे करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभी करावी. घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन करावे. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचावे. दुपारी सर्व शेतकरी सेवेकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मध्यभागी खड्डा करून त्यात सीतामातेचा नैवेद्य अर्पण करावा. चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी आणावी. ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखांनी आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास टांगावी. या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व बाधा संकटे यापासून संरक्षण होते. या दिवशी कडुनिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून घ्यावे व ते मिश्रण घरातील सर्वांना द्यावे. कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जाते असले तरी त्याचे नित्य अनाशापोटी सेवन केल्यास शरीर सदृढ निरोगी राहते. अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो. सर्व शुभकार्याचा मंगलमुहूर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा. फक्त विवाह व उपनयन म्हणजेच मुंज यास हा मुहूर्त नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.